लास्ट सेशन मध्ये आपण फायनाइट ऑटोमेटा पाहिलेला आहे, त्याचे प्रॉब्लेम्स फायनाइट ऑटोमेटा कसा डिझाईन करायचा ह्याचे क्वेश्चन्स पाहिले. असाही क्वेश्चन येतो तो पण फायनाइट ऑटोमेटाचाच आहे. कन्स्ट्रक्ट एनएफए विथ एप्सिलॉन ट्रान्झिशन. कन्स्ट्रक्ट एनएफए विथ एप्सिलॉन ट्रान्झिशन म्हणजेच तुम्हाला इथे एफए ड्रॉ करायचा आहे फॉर ए प्लस बी स्टार प्लस बी ए स्टार साठी. मग आता इथे तुमचं अर्ज आहे, मग या केसमध्ये तुम्ही M1 M2 सेपरेट करू शकता, पण इथे छोटसच आहे त्यामुळे M1 M2 मी इथे सेपरेट करत नाही, एकत्रच ड्रॉ करते. तर कसं येणार आहे, Q0 पासून आपण स्टार्ट केलं, एप्सिलॉन Q1 ए प्रोसेस झाला, Q2 त्याच्यानंतर कोण प्रोसेस झाला, बी. पण बी चा काय आहे, स्टार. बी चा स्टार आहे म्हणजे 0 और मोर ऑकरन्सेस येतात. मग आपल्याला लूप लावा लागेल, मल्टिपल बीज येतील म्हणून एप्सिलॉन, आणि एकही बी येणार नाही एम्प्टी स्ट्रिंग साठी. हा इकडून इकडे एप्सिलॉन गेला म्हणजे हे झालं ए बी स्टारचं. इथे येणार एप्सिलॉन, त्यानंतर Q4, पुढे काय आहे, बी प्रोसेस केला मी, त्याच्यानंतर ए स्टार म्हणजे इकडून इकडे कितीही वेळा ए येतील किंवा इथून इथेही एम्प्टी स्ट्रिंग येईल, आणि त्याच्यानंतर इथे परत हा एप्सिलॉन, आणि इथे Q7 सक्सेस. हा झाला माझा एनएफए. एनएफए विथ एप्सिलॉन क्लोजर म्हणजेच मी इथे काय ड्रॉ केलेला आहे, डीएफए ड्रॉ केलेला आहे. समजला. तुम्ही सेपरेट करून पण करू शकता किंवा हे एकत्र पण चालेल कारण की मशीन छोटी. असाच नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेपरला आलेला आहे. हा 2 मार्क्स साठी विचारला गेलेला आहे. किती मार्क्स साठी, 2 मार्क्स साठी. जो तुमचा क्वेश्चन 2 असतो 3 मार्क्स मध्ये किंवा 2 मार्क्स मध्ये जो क्वेश्चन 2 असतो त्याच्यामध्ये हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. 3 मार्क्स 2 मार्क्स साठी छोटा असेल तर काय इथे 1 प्लस 0 स्टार आणि 0 कसं ड्रॉ करणार सांगा. काय क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट एफए फॉर रेग्युलर एक्सप्रेशन. हे रेग्युलर एक्सप्रेशन आहे तर कसं ड्रॉ करणार, एकच कंप्लीट स्ट्रिंग येणार आहे. इथे काय आहे 1 प्लस 0 स्टार म्हणजे कशी येणार स्ट्रिंग सांगा, म्हणजे कसं येणार, Q0 वरून आधी मी काय करणार आहे प्रोसेस, 1 किंवा 0, याचा काय आहे, याचा काय आहे स्टार, बरोबर. त्याचा स्टार आहे म्हणजे इथून इकडे एप्सिलॉन जाईल आणि इकडून इकडे एप्सिलॉन जाईल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे 0, टू किंवा 3 मार्क्स साठी. सोपं आहे का, म्हणजे ह्याच्यामध्ये मार्क्स जायला नको. सिंपल छोटा असेल तर 2 किंवा 3 मार्क्स साठी एक एफएचा प्रॉब्लेम येईल, किंवा असाच अजून एक नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघतोय. हा तुम्हाला किती मार्क्स साठी विचारलाय, तर हा पेपर मधलाच आहे. हा 5 मार्क्स साठी विचारलाय. मी 2 पेपर मधले घेतले, तसेच मी तुम्हाला त्या बाकीचे पेपर पाठवते. जसे आपले टॉपिक्स होतील तसं तुम्ही त्या पेपर मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, किंवा तुम्ही डाउनलोड करून ठेवले पेपर तरी पण चालतील. तर काय प्रॉब्लेम आहे बघा, कन्स्ट्रक्ट एफए फॉर आरई म्हणजे रेग्युलर एक्सप्रेशन ए बी स्टार, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्टार म्हणजे इथे फक्त बी चा स्टार आहे, प्लस बी ए स्टार. मग आता काय करताय, मोठा आहे थोडासा प्रॉब्लेम, मग आपण 2 मशीन मध्ये तो डिवाइड करू. ही मशीन झाली तुमची M1 प्लस ही मशीन काय झाली तुमची M2, बरोबर. म्हणजे आपण M1 काय कन्सिडर करणार, ए बी स्टार आणि ए बी स्टार. मग आता Q1 ए प्रोसेस केला, बी चा स्टार आहे ना, मग कसं येणार मग सांगा, Q3 टू Q2 एप्सिलॉन म्हणजे कितीही बी येतील, कळालं का. इकडून इथे एप्सिलॉन येतो म्हणजे मल्टिपल बीज, आणि Q2 वरून Q3 ला एप्सिलॉन येतो याचा अर्थ काय, एम्प्टी स्ट्रिंग. त्याच्यानंतर पुढे एप्सिलॉन एप्सिलॉन ए प्लस बी साठी मशीन ड्रॉ करायची आहे ना आपल्याला. Q4 ए, Q5 Q6 Q7 Q8, आणि इथं काय आहे ए प्लस बी चा स्टार आहे म्हणजे परत कुठे एप्सिलॉन येणार सांगा, Q8 वरून Q3 ला, आणि प्लस परत इथून Q3 वरून Q8 ला, बरोबर. ही एक मशीन झाली आपली M1 साठी. तशीच आपल्या दुसरी मशीन छोटी आहे बी ए स्टार, म्हणजे इथं Q8 झाला म्हणून इथं लिहिते मी Q9 बी ए स्टार, म्हणजे सांगा ए स्टार म्हटल्यानंतर काय येईल, Q11 वरून Q10 ला एप्सिलॉन, आणि Q10 वरून Q11 ला परत एप्सिलॉन एम्प्टी स्ट्रिंग साठी, कळालं.
आणि ह्या दोघांचा परत काय आहे प्लस. आपण फायनल मशीन ड्रॉ करतोय, देअरफॉर m इज इक्वल टू m1 प्लस m2. Q0 लिहिते आता मी. a प्लस b ची मशीन ड्रॉ करते. इथे कुठली प्रोसेस होणार m1, इथे कुठली प्रोसेस होणार m2. m1 स्टार्ट कुठून झाली, संपली कुठे Q8 ला. मग काय लिहिणार इथे मी Q1 Q8. ही कुठून स्टार्ट झाली Q9. ही कुठे संपणार Q11. एक मिनिट. आणि त्यानंतर Q13 सक्सेस स्टेट. ही जी आहे ही माझी स्टार्टिंग स्टेट. ही झाला तुमचा फायनल FAD. कळालं. 5 मार्क्स साठी असा मोठा प्रॉब्लेम येईल किंवा 2 आणि 3 मार्क्स साठी छोटे प्रॉब्लेम्स येतील. हा आपला कम्प्लीट रेग्युलर एक्सप्रेशन, हा जो टॉपिक आहे रेग्युलर एक्सप्रेशन अँड फायनाइट ऑटोमेटा, म्हणजे फक्त रेग्युलर एक्सप्रेशन. फायनाइट ऑटोमेटा मध्ये परत DFA वगैरे येतो, तो आपण नंतर बघणार आहे. आपला रेग्युलर एक्सप्रेशन हा टॉपिक कव्हर झालेला आहे. तर ह्यातले हे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत हे तुम्हाला ट्राय करायचे. हा असा 2 मार्क्स साठी येईल, हे 5 मार्क्स साठी असतील, हे 5 मार्क्स साठी असतील. इथे रेस टू एका ठिकाणी मी प्लस दिलेला आहे. प्लस म्हणजे फक्त ऍप्सिलॉन लास्ट, म्हणजे प्रिव्हियस वरून फर्स्ट ला जाणार आहे, फर्स्ट पासून परत लास्ट स्टेजला येणार नाहीये. हे फक्त इकडे लक्षात ठेवा. हे 2 5 मार्क्स साठी असे प्रॉब्लेम्स विचारले जातील, 5 मार्क्स 4 मार्क्स, आणि हे 2 किंवा 3 मार्क्स साठी हे क्वेश्चन्स तुम्हाला ट्राय करायचे आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करूया. आता इथे थांबूया.